मित्रो, या ठिकाणी आज महिलांची लक्षणीय संख्या असल्यामुळे सर्वप्रथम या महिलांना माझा क्रांतिकारी जय भीम, मानाचा जय भीम, कडक आणि निळा भडक जय भीम। आपल्यासाठी एक शेर सांगतो, जय भीम हमारी शान है, जय भीम हमारी शान है, जय भीम हमारा ईमान है, जय भीम हमारी शान है, जय भीम हमारा ईमान है, यही जय भीम सुनकर हमारे दुश्मन भी परेशान है। मित्रों, मी पत्रकारितेचं काम करत असताना गेल्या 5 वर्ष एक बातमी जयंतीच्या निमित्ताने मी वाजवत राहिलो आणि ती बातमी म्हणजे कंटिन्यू 5 वर्ष डुमले साहेब, आणि ती बातमी होती की डिजिटल बॅनरवर जे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे कार्यकर्ते, हौशे कार्यकर्ते फोटो लावतात है ना, ते फोटो हे त्यांच्या नेत्यांची फोटो बाबासाहेबांच्या जयंतीच्या फोटोवरती किंवा बॅनरवरती लावतात। बाबासाहेबांच्या फोटो खाली असतो आणि त्यांच्या गॉडफादरचे फोटो जास्त असतात, आणि म्हणून मग आम्ही अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध बातम्या वाजवत राहिलो की जोपर्यंत धरती, आकाश आणि चंद्र तारे आहेत तोपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने आणि त्यांच्या उंचीच्या वर फोटो लावायची लायकी आणि अवकाश कोणाचीच नाही। या बातम्या आम्ही वाजवित राहिलो। आता आमचा पुढचा मोर्चा आहे, कारण परळीमध्ये टावरच्या परिसरामध्ये जे बॅनर लावले जातात त्या बॅनरवरती त्यांच्या गॉडफादरची फोटो उंच असायची, म्हणून आम्हाला ह्या बातम्या वाजवाव्या लागल्या। त्याचा परिणाम झाला की आता 95% पुढे त्यांच्या गॉडफादरची, भ्रष्ट राजकारणाची फोटो आता कमी झाली। आता 2-3% असतील काही लोक, ते त्यांना त्यांच्या टक्केवारीसाठी, दलालीसाठी ते केल्याशिवाय पर्याय नाही है ना, काही मोकळे सोडावे लागतात है ना। आता आमचा पुढचा मोर्चा आम्ही वळवला की आपल्या मिरवणुकीमध्ये, जयंतीच्या मिरवणुकीमध्ये जी दशा आणि दिशा असते त्या बाबतीच्या आता बातम्या आम्ही वाजवणार डुमले साहेब, बरोबर आहे। कारण सर्वप्रथम आम्ही जयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचत असताना आम्ही कोणाच्या प्रतिमेसमोर नाचतो याचं भान भीमसैनिकांनी आणि नाचरानांनी ठेवणं गरजेचं आहे। कारण 140 पेक्षाही जास्त देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते। या भारत देशाकडे लोक कान्या डोळ्याने का बघत नाही? कारण या देशामध्ये महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे, आणि आम्ही स्वतःला पायिक समजणारी माणसं मात्र 90 मारून आहे का नाही, बाबासाहेबांच्या फोटो समोर धांगडधिंगा करतो, नाचतो। लाज वाटली पाहिजे, आपल्याला वाटली पाहिजे का नाही? या देशातल्या, या विश्वातल्या ज्यांना आम्ही विश्वरत्न म्हणतो त्यांच्या प्रतिमेसमोर आम्ही काय करतो याचं भान या लोकांनी ठेवणं गरजेचं आहे। आता आम्ही आमचा कॅमेरा या मिरवणुकीमध्ये वाजवणार, बरोबर आहे, आणि मग इथे LCD लावणार। गेल्या वर्षी कोणकोणत्यांनी 90 मारून वाकडे तिकडे हे केलं नाही का, आता आम्हीच लावू LCD, भाषण करायच्या आधी इथे LCD लावू, बरोबर आहे। आणि म्हणून हा जो जयंतीमध्ये धांगडधिंगा चालतो याचं भान आमच्या भीमसैनिकांनी ठेवणं गरजेचं आहे। मित्रहो, बाबासाहेबांचं संविधान धोक्यात असताना आम्ही काय करतो याचं भान या नाचरानांनी ठेवलं पाहिजे। जयंतीमध्ये जे गाणे वाजवली जातात है ना, ते ही गाणे आता सांगितलं शिंगारे सरांनी, शांताबाईची आणि अश्लील गाणे बाबासाहेबांच्या जयंतीत लावू नका। कारण आमच्या भीमसैनिकांनी, आमच्या लोकशाहीरांनी, आमच्या क्रांतिकारी भीमशाहीरांनी गिनीज बुकात नोंद होईल एवढे भीमगीतं गायलेले आहेत, गिनीज बुकात, बरोबर आहे की नाही? बाबासाहेबांवर जेवढे गीतं गायले तेवढी गीतं कुठल्याच देवा धर्मावर गायलेली नाही। गिनीज बुकामध्ये नोंद होईल एवढी गीतं बाबासाहेबांवर गायली, तरी सुद्धा आम्हाला शांताबाई कशाला हवी? लाज वाटली पाहिजे आम्हाला असली गाणी लावताना, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून संयोजकाला माझी विनंती आहे, जेव्हा आपण डीजे लावू त्या डीजे वाल्यांना विनंती करा, बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त गाणं लावलंस तर तुला पेमेंट मिळणार नाही, बंद होईल का नाही? एक बी चुकून गाणं लावलंस तू तर तुला रुपया मिळणार नाही, मग बंद होईल का नाही? इथून सुरुवात करा है ना, इथून सुरुवात करा। एखादा हौशी आला, जातीवादी आला, तो म्हणला शांताबाई लाव,
बरोबर आहे. जयंती उत्सव समितीमध्ये आपली संरक्षण समिती असते. या संरक्षण समितीला बिल्ले लावा, व्याज बिल्ले लावा आणि या संरक्षण समितीच्या कार्यकर्त्याशिवाय कोणाचंही ऐकू नका अशी त्यांना सूचना द्या. बंद होऊ शकते नाही का, परंतु त्याची आपली मनापासून तयारी पाहिजे. मित्र हो, बाबासाहेबांचं संविधान हे धोक्यामध्ये आहे. खऱ्या अर्थाने संविधानामध्ये दुरुस्त्या होऊ शकतात, बदल होऊ शकतो. अख्खं घटना किंवा संविधान बदलल्या जाऊ शकत नाही. ही जरी काळ्या दगडावरची पांढरी रेघ असली तरी सुद्धा संविधान धोक्यामध्ये आहे. का आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. बाबाचं संविधान का पोळतं, बरोबर आहे की नाही? गेल्या 75 वर्षात ज्या संविधानाने अख्खा देश सुरक्षित ठेवला, जखडून ठेवला, बाधित ठेवला, प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्मानुसार वागण्याचं स्वातंत्र्य दिलं, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, लत्ता कपडा घालण्याचं स्वातंत्र्य दिलं, खाण्याचं स्वातंत्र्य दिलं. परंतु ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करणाऱ्यांनी आता आमच्या बोलण्यावर बंदी घातली. आम्ही काय खावं याच्यावर बंदी घातली. आम्ही काय कपडे घालावे याच्यावर बंदी घातली का नाही? लॉकडाऊन मध्ये आमच्या तोंडाला मुंगशे लावले बैल्यासारखे, लावले का नाही? बरोबर आहे की नाही? जर कोरोना हलकी वाजून मेणबत्त्या लावून जर जाणार होता तर 2-2 इंजेक्शन आम्हाला कायला टोचली, खरं आहे का नाही? जर कोरोना हलकी वाजून मेणबत्त्या लावून जर जाणार होता तर मग आम्हाला 2-2 इंजेक्शन कशाला टोचली, है ना? आमचा धम्म बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. आमचा बौद्ध सांगतो, बौद्ध धम्म सांगतो, सायन्स सांगतं डॉक्टरच्या इलाजाशिवाय कुठल्याच आजाराचं निदान होऊ शकत नाही. परंतु आमचे पंतप्रधान सांगतात कोरोना हलकी वाजवून जातो, पराती वाजवून जातो, मेणबत्त्या वाजवून जातो, टाळ्या वाजवून जातो, नाही का? म्हणजे गणित कुठेतरी चुकायले नाही का, बरोबर आहे की नाही? आमच्याकडे सन्माननीय वंदनीय भंतीजी आहेत. या देशातल्या कुठल्याही भंतीजीच्या बुद्धिमत्तेची तुलना जगातला कुठलाच धर्मगुरू करू शकत नाही. कारण आमचा धम्म हा विज्ञानावर आधारलेला धम्म आहे, बरोबर आहे भंतीजी? म्हणून सतत आम्ही आमच्या धर्मगुरूंना, आमच्या लोकांना हेच विसर पडलेला आहे, आम्हाला धर्मगुरू आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून सतत आम्ही भंतीजीच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे, आहे का नाही? मित्र, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे, बरोबर आहे? पण प्रजासत्ताक म्हणजे भारतीय संविधानाचा गौरव झाला पाहिजे. घोषणा काय दिल्या जातात? 1 रुपया चांदी का, आणि पुढं मी म्हणणार नाही, ते नाव नाही घेणार, बरोबर आहे? एकट्यानं काय गुत्त घेतलं होतं का? त्याला टेंडर दिलं होतं. हा देश या एका देशातील 140 करोड लोकांचा देश आहे. हा देश फुलेशाह आंबेडकरांचा देश आहे का नाही? हा देश 85% बहुजनाचा आहे. आणि घोषणा काय दिली जाते? 1 रुपया चांदी का. आमच्या बापाचं नाव घ्यायला का लाज वाटते का? तोंडात आळ्या किड्या पडते. ज्याच्या संविधानाचा गौरव केला जातो त्याचं नाव नाही घेतलं जात, है ना? आणि म्हणून गुलामी ही चोर पावलांनी येत आहे. बऱ्याचशा शाळा बंद झाल्यात. 1 लाख देशातल्या शाळा या सरकारने बंद केल्यात. काय काय ऐकलंय आपल्याला माहिती, आपण ऐकतो की नाही मोबाईलवर, बातम्यावर, है ना? सगळंच इकून टाकलंय. कालांतराने राहिलेलं भागार बी इकतात काय की लोक, आहे का नाही? आणि म्हणून आमच्या बापाचं संविधान वाचवायचं असेल तर पवार साहेब, या देशातील 85% बहुजनाला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. कारण बऱ्याच जणांचं पाणी आता पुला खालून गेलंय, बरोबर आहे की नाही? आमच्या पत्रकारांना आतापर्यंत देशाच्या 75 वर्षानंतरही आमच्या दलित वस्त्या गाव कुसाबाहेर का आहेत, एसीच्या बाहेर का आहेत, हे कसं दिसलं नसेल आम्हाला पत्रकार म्हणून पडलेला प्रश्न आहे. आहेत का नाही? आजही ग्रामीण भागामध्ये आमच्या जयंत्या गाव कुसाबाहेर, आमच्या गावं, आमच्या गल्ल्या, आमच्या वस्त्या एसीच्या बाहेर आहेत. आम्हाला गावात घर का नाहीये? मला पत्रकार म्हणून पडलेला प्रश्न आहे. मग DRDचा दारिद्र्य रेषेचा सर्वे करणारे लोक झोपलेले असतात का? आमच्या वस्त्या गावात का नाहीये? बरोबर आहे की नाही? आजही शहरातल्या वस्त्या आमच्या पटरीच्याच कडेला आहेत. मिलिंद नगर पटरीच्या कडेला, सिद्धार्थ नगर पटरीच्या कडेला, गौतम नगर पटरीच्या कडेला. हे पत्रकारांना का दिसलं नसेल, है ना? विद्यानगरला का नाही येते?
बरोबर आहे की नाही? आमची लोक तिकडे का नाही राहत? कारण या व्यवस्थेने जितकी नाही तितकी गुलामी आमच्यावर लादली. आमचं हॉटेल जरी उभं केलं तर लोक म्हणतात मारा मागाचा चहा प्यायचा नाही. का रे बाबा, आम्ही काय झहर घालतो का त्याच्यात? हो का नको? आमची दुकानं चालत नाही. का चालत नाही? ही अलर्जी, ही मानसिकता कोणी आणली या देशामध्ये? आम्हाला दुकानं नाही, आता तर नोकऱ्या बी नाही आणि भविष्यात पेन्शन बी नाही. मग चोर पावलांनी गुलामी आली का नाही? आणि बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल तर या देशातील 85% बहुजनाला आज नाही उद्या एक याला आल्याशिवाय पर्याय नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि कोणीच नाही वाचवलं तर आम्हाला तर आमचा निळा आणि पंचशील खांद्यावर मिळून भारताचं संविधान वाचवावंच लागेल. कारण त्या संविधानासाठी बाबासाहेबांनी 4 लेकरांचा त्याग केलाय, रमाईचा त्याग केलाय, त्यांच्या वडिलांचा त्याग केलाय आणि म्हणून त्या संविधानासोबत आमची भावनिक अटॅचमेंट आहे, आमची इमोशनल अटॅचमेंट आहे. आणि म्हणून आमच्या पंचशील ध्वजामध्ये एकीकडे शांती आहे तर निळ्या झेंड्यामध्ये दुसरीकडे क्रांती आहे. बरोबर आहे? एकीकडे शांती तर दुसरीकडे क्रांती आहे. आणि म्हणून आम्हाला भीमा कोरेगाव बी माहिती आहे, आम्हाला सिद्धनाथ महाराणी त्यांची कंपनी माहिती आहे. 500 गुणिले 25,000 आम्हाला हे बी माहिती आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आमच्या बापाचं संविधान वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या 85% बहुजनाने आहे. त्यांनी आणखी जर महारा मांगाची जयंती, महारा मांगाचेच बाबासाहेब जे म्हणले तर बेट्यानो आणखीन तुमच्या तोंडाला मुक्षे लावल्याशिवाय ही सिस्टम राहणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला पंचशील झेंड्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याशिवाय पर्याय नाही, बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागेल. अनेक ठिकाणी आता साळी माळी कोळी हटकर धनगर जिथे कुठेच बुद्धिस्ट नाही, महारमांग नाही, तिथे सुद्धा बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. ही नव्या क्रांतीची पर्वणी आहे मित्रांनो. आम्ही याचं स्वागत करतो आणि ते केलंच पाहिजे, है ना मित्र? मी पत्रकार असताना गेल्या 15 दिवसामध्ये एक नवीन धंदा उद्योग सुरू केला. कोणता धंदा सुरू केला? झेंडे बनवायचा धंदा सुरू केला. सुरुवातीला वेगळ्या क्षेत्रात असलेला माणूस आता झेंडे विकायचं म्हणजे थोडस मलाही टेन्शन होतं. क्षेत्र कोणतं? मी करायलो काय नाही का? परंतु बीड मध्ये एका उद्योग मंत्रालयाच्या उद्योग सचिवाच्या भावाने एक मीटिंग घेतली आणि त्यांनी एक गणित सांगितलं की संबंध देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना झेंडे किती विकले जातात? हे झेंडे बनवणारी लोक कोण? या झेंड्याचा कपडा विकणारी लोक कोण? आणि झेंडा विकणारी लोक कोण? आणि मग एका मालेवाडीचे झेंडे आम्ही दिले. ते पोलवर लावायची झेंडे, इथे पेंडॉलला लावायची झेंडे, पंचशील रोज मिरवणुकीतली झेंडे. एका गावचं गणित 5-5 हजाराच्या जवळ आहे झेंड्यांचं. किती? 5-5 हजार आहे नुसत्या झेंड्याचं. हे गणित आमच्या डोक्यात घुसलंच नाही. आम्ही झेंडा घेतला नाचत राहिलो. आम्ही पैशाचा हिसाब, व्यवसायाचा हिसाब कधीच केला नाही. मी म्हटलं चला आपण एक करून बघूया. मग आम्ही काय केलं? कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं आणि झेंडा बनवण्याची कंपनीच तयार केली. ज्ञानपीठ, ज्ञानसूर्य गारमेंट नावाने. करामत काय झाली? 8 दिवसात 1.5 लाख रुपयाची झेंडे विकली. मला गर्व आहे, अभिमान आहे. परळीतल्या मेन रोडे चौकातला 12 बाय 20 फूट तो झेंडा आम्ही बनवलाय. जाता येता आम्ही बघतो त्या झेंड्याकडे ऊर्जा येते, प्रेरणा येते. तो झेंडा माझ्या कंपनीत बनवलाय. मित्र, हा पंचशील झेंडा आपल्याच कंपनीत बनवलाय. मालेवाडीचा झेंडा आपल्याच कंपनीत बनवलाय. गर्व आणि अभिमान आहे मला. बरोबर आहे? आणि म्हणून आमचे उद्योग धंदे असले पाहिजेत. आता सरकारने नोकऱ्या बंद केल्या, म्हणून आता आपण उद्योग धंद्याकडे वळलं पाहिजे. बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. बरोबर आहे की नाही? डोंबले साहेब, खरं आहे की नाही? आरबीआय, रिझर्व्ह बँक, ज्या बँकांचा बाप असतो रिझर्व्ह बँक, त्या रिझर्व्ह बँकेची स्थापना आमच्या बापाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि त्यांचाच समाज गावकुसाच्या बाहेर आहे. आम्ही जेव्हा बँकेत जातो कर्ज मागायला, बँकवाला पहिल्यांदा आमची जात बघतो, कागद बघत नाही,
अनुभव बघत नाही, काय बघतो तो? जात बघतो. इथून आमची पात्रता मोजली जाते. त्या बापाने आमच्या रिझर्व्ह बँकेची निर्मिती केली नाही का? हे गणित चुकीचे आहेत का नाही? बरोबर आहे की नाही? आणखी कर्ज पाहिजे असेल तर सिबिल चांगला असलं पाहिजे. बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल सिबिल स्कोअर काय असतो. आम्ही जातो कर्ज मागायला, आमचं पॅन मागतात, ते टाईप करतात कॉम्प्युटरवर, आमचं रेकॉर्ड येतं आणि मग ते सांगतात तुमचा सिबिल खराब आहे. बरोबर आहे? बऱ्याच जणांच्या डोक्याच्या बाहेर आहे सिबिल काय असतं ते. अरे बाबा, आमचं खातं हे जनधन खातं आहे, झिरो बॅलन्स वर झालेलं आहे, तर तुला सिबिल कुठून द्यावं आम्ही? हे या इथल्या पत्रकार लोकांना, मीडियावाल्यांना कसं कळत नसेल, दिसत नसेल का हे? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मित्र, बोलण्यासारखं खूप आहे, अनेक वक्ते आहेत, नंतर कधीही आम्हाला बोलवा. या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच काय आहे, पण वेळ झालेला आहे. जाता जाता बाबासाहेबांचा दुसरा एक शेर मी आपल्याला या ठिकाणी सांगून जातो. लाखों गुलामों को, लाखों इंसानों को गुलाम बनाकर लाखों बादशाह बन गए. लाखों इंसानों को गुलाम बनाकर लाखों बादशाह बन गए, लेकिन करोड़ों गुलामों को इंसान बनाकर एक ही बादशाह बन गए. एक है विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ठिकाणी दुपारच्या उर्वरित सर्व कार्यक्रमाला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन थांबतो. क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय.